श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण श्री स्वामी कार्य करताना सुंदराबाई, चोळप्पा आणि बाळप्पाकडून शिकण्यासारखे आहे. तर स्वामींना सेवा प्रिय आहे, पण त्याहूनही अधिक सेवकांचा निर्मळ भाव प्रिय आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटांतील लीलेमध्ये अनेक सेवेकरी आले. काहींना स्वामीने जवळ केले, काहींवर अपरंपार कृपा केली, तर काहींना कठोर परीक्षा दिल्या. पण या सर्व लीलेमधून एक मोठा संदेश मिळतो. सेवेमध्ये अहंकार आला की कृपा दूर जाते आणि नम्रता आली की स्वामी स्वतः जवळ घेतात. अक्कलकोटामध्ये चोळप्पा हे स्वामींचे अत्यंत जवळचे सेवेकरी होते. स्वामींनी त्यांच्या घरी वास्तव्य केले. अनेक वर्ष चोळप्पांनी तन मन धन सेवा केली, पण स्वामींनी त्यांनाही वेळोवेळी परीक्षा दिल्या, कारण सेवकांनी सेवेचा अभिमान बाळगू नये. मी स्वामींच्या सर्वात जवळचा आहे हा भाव मनात आला तर तोच अध्यात्मातील सर्वात मोठा अडथळा ठरतो. स्वामींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले की सेवा मोठी नाही तर सेवेतील समर्पण मोठे आहे. सुंदराबाईचे उदाहरण तर प्रत्येक सेवकाने स्मरणात ठेवावे. स्वामींच्या अत्यंत जवळ सेवा करण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. स्वामींच्या आसपास राहण्याचा, त्यांच्या दैनंदिन सेवेत सहभागी होण्याचा मान त्यांना मिळाला. पण हळूहळू त्या सेवेत माझेच ऐकले पाहिजे, माझेच महत्त्व आहे असा भाव निर्माण झाला. जेथे मीपणा आला तेथे स्वामींनी त्यांना दूर केले. स्वामींची ही लीला आपल्याला शिकवते की सेवेपेक्षा सेवाभाव मोठा आहे, अधिकारापेक्षा नम्रता मोठी आहे. तर दुसरीकडे बाळप्पा महाराज यांचे जीवन पाहिले तर नम्रता, श्रद्धा आणि समर्पण यांचे मूर्तिमंत उदाहरण दिसते. त्यांनी कधी मनाची अपेक्षा केली नाही, प्रसिद्धीची इच्छा धरली नाही. स्वामींनी जे सांगितले तेच केले, म्हणूनच स्वामींची विशेष कृपा त्यांच्यावर राहिली. बाळप्पांनी स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण केले होते, त्यामुळे त्यांचं नाव आजही भक्तिभावाने घेतले जाते. आज आपणही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात किंवा स्वामी कार्यामध्ये सेवा करत असतो. कोणाला आरतीची सेवा मिळते, कोणाला यज्ञ विभाग, कोणाला भक्तीची व्यवस्था, कोणाला स्वच्छता, कोणाला नियोजन, पण सेवा कोणतीही असो ती स्वामींची आहे. त्या सेवेत मी आला तर ती सेवा राहत नाही, ती अहंकाराची सुरुवात होते. कधी एकदा सेवेकरी आपल्याशी नीट बोलणार नाही, कधी आपल्या मताला महत्त्व मिळणार नाही, कधी आपल्या केलेल्या कामाचे कौतुक होणार नाही, पण तेव्हा सुंदराबाईची आठवण करावी. कधी माझ्याशिवाय कार्य होणार नाही असा विचार मनात आला तर चोळप्पाची परीक्षा आठवावी. आणि कधी नम्रतेने सेवा करण्याची प्रेरणा हवी असेल तर बाळप्पाचे जीवन डोळ्यासमोर आणावे. स्वामींचे कार्य कोणाच्या जोरावर चालत नाही, ते स्वामींचे संकल्पनेने चालते. पण सर्वजण फक्त आपण निमित्त मात्र आहोत. आज आपल्याला सेवा मिळाली आहे, उद्या दुसऱ्याला मिळेल, पण स्वामीचे कार्य अखंड सुरूच राहणार आहे. म्हणून प्रत्येक सेवकांनी रोज स्वतःला एकच प्रश्न विचारावा, मी स्वामींची सेवा करतो आहे की सेवेच्या माध्यमातून स्वतःचा मान शोधतो आहे? जर उत्तर स्वामींसाठी असेल तर कृपा निश्चित आहे. चला सुंदराबाईच्या जीवनातून अहंकाराचा परिणाम शिकूया, चोळप्पांच्या जीवनातून समर्पणाची परीक्षा समजूया आणि बाळप्पाच्या जीवनातून नम्रता व निष्ठा आत्मसात करूयात. आपण स्वामींच्या चरणी आज प्रार्थना करूया. हे अक्कलकोट निवासी स्वामी राया, आम्हाला सेवेचा अभिमान नको, सेवेचे भाग्य द्या. मान अपमान, लाभ हानी, स्तुती निंदा सर्व तुमच्या चरणी अर्पण करण्याची बुद्धी द्या. सुंदराबाईंच्या चुका टाळण्याची, चोळप्पाप्रमाणे परीक्षा सहन करण्याची आणि बाळप्पाप्रमाणे अखंड निष्ठा ठेवून शक्ती द्या. आमच्या प्रत्येक सेवेत फक्त तुमचेच अस्तित्व असू द्या, असे म्हणून आपण स्वामीच्या चरणी प्रार्थना करूया. श्री स्वामी समर्थ. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.